जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजीवर. मित्रांनो, पेसा जी काही 17 संवर्ग भरती संदर्भात महत्त्वाचं 1 ऑगस्टपासून सध्या बघा बेमुदत उपोषण सुरू होतं आणि मागील 3 ते 4 दिवसापासून जे काही अन्नत्याग उपोषण सध्या JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरू होतं आणि त्या अनुषंगाने कालच्या दिवसाला जे काही महत्त्वाच्या ज्या 2 बैठकी झाल्या आहे मंत्रालयीन स्तरावर, तर त्या मंत्रालयीन स्तरावरती ज्या काही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पेसा 17 संवर्ग संदर्भात जे काही पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात जवळपास या ठिकाणी 15 सप्टेंबरपर्यंत म्हणजे ऑगस्ट आणि आता सप्टेंबर 15 सप्टेंबरपर्यंत जो काही 17 संवर्ग संदर्भात ज्या भरत्या प्रक्रिया अडकल्या आहे तर त्या अनुषंगाने बघा त्यांच्यावरती जे काही न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्तीपत्र मिळण्यासंदर्भात तसं स्टेटमेंट सध्या करण्यात आलं आहे। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे। तर हे जे पत्र आहे ते सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत सध्या बघा या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं सचिव महोदयांच्या स्वाक्षरीने हे पत्र सध्या असणार आहे। तर ह्या पत्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे तर ते आपण सविस्तर बघूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पत्र आहे ते सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन स्तर जे काही दिनांक बघा 30/8/2024ला सध्या निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जो विषय आहे तर तो पेसा प्रकरणमध्ये SLP जी आहे ती 12/109/2023 अनुषंगाने माहिती प्राप्त करून घेण्याबाबत असं संदर्भात इथं पेसा जी काही प्रकरण आहे तर त्या संदर्भात हे पत्र आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही सांगण्यात आलं आहे की जे सध्या आपल्याला माहिती आहे की पेसा जी याचिका आहे तर ती पेसा याचिका जवळपास या ठिकाणी 29/8/2019 अधिसूचनेसह आव्हान देण्यात आले आहे आणि जवळपास हे जे प्रकरण आहे तर ते 1/11/2023 रोजी शपथपत्र त्या संदर्भात दाखल देखील करण्यात आलेलं होतं। त्या अनुषंगाने माननीय जे काही मुख्यमंत्री महोदयांना 29/8/2024 रोजी या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली पेसा पद भरती संदर्भात जी महत्त्वाची बैठक झाली होती सह्याद्री अतिथीगृहामध्ये आणि त्या बैठकीदरम्यान त्या ठिकाणी बघा मुंबई येथे सदर बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सदर बैठकीमध्ये पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेमध्ये जे काही IA आहे म्हणजे जे काही इंटरव्हेशन आहे ते दाखल करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्यासंदर्भात माननीय न्यायालयाने विनंती करण्याचा ह्या ठिकाणी सूचित करण्यात आलेले आहे आणि पेसा 17 संवर्ग जे काही नियुक्ती होऊ न शकलेल्या मोठ्या प्रमाणावर 17 संवर्गातील पदे आहे तर ते रिक्त राहून गेले आहे आणि या रिक्त पदामुळे बघा ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या म्हणजे लसीकरण असेल, माता आरोग्य असेल, बालकांचे आरोग्य, कुपोषण, बालमृत्यू प्रमाण, प्राथमिक शिक्षण इत्यादी बाबी संबंधित शासकीय योजनाची अंमलबजावणी करण्यामध्ये बघा अडचण निर्माण झाल्याने सदर ज्या काही भरती प्रक्रिया आहे तर ती तात्काळ या ठिकाणी करण्यात यावी। तसेच पेशा क्षेत्रातील शिक्षक देखील नियुक्ती न झाल्यामुळे त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे। यास्तव जे काही 17 संवर्गातील पदभरती तातडीने करण्याची आवश्यकता निर्वाहिता माननीय न्यायालयासमोर सादर करायची आहे आणि या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील रिक्त पदामुळे ज्या काही स्त्रियांची प्रसूती असेल, बालकांचे आरोग्य, लसीकरण, कुपोषण, माता मृत्यू प्रमाण इत्यादी महत्त्वाच्या बाबीवर झालेल्या जो काही विपरीत परिणाम दर्शवणारी सांख्यिकीय माहिती आहे तर ती माहिती वृत्तपत्रातील बातम्या, लेख इत्यादी बाबतीत सविस्तर माहिती सांख्यिकीय तपशील या अनुषंगाने आपल्या विभागाशी संबंधित तपशील आजच या विभागात सादर करण्यासंदर्भात अति तातडीच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे आणि जवळपास हे जे पत्र आहे ते प्रति बघा मुख्य जे काही अपर मुख्य सचिव आहे, प्रधान सचिव असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग असं संपूर्ण जे काही सचिव महोदयांना सध्या हे पत्र सध्या देण्यात आलं आहे। तर ह्या अनुषंगाने जी काही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा याचिका आहे SLP आहे तर त्या अनुषंगाने जी काही सध्या प्रतिज्ञापत्र सादर करायचं होतं त्या अनुषंगाने बघा हे जे आहे तातडीचं पत्र सध्या या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सध्या काढण्यात आलं आहे आणि एकंदरीत जे काही सध्या टेंटेटिव्ह शेड्यूल आहे कारण जवळपास जी बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये एक टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जे काही नियुक्ती आदेश प्रक्रिया असेल तर त्या कोर्टाच्या अधीन राहून सध्या करण्यासंदर्भात तशा सूचना देखील देण्यात आलं आहे आणि महत्त्वाचं जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सध्या याचिकेमध्ये जे महत्त्वाचं IA द्वारे तातडीने सुनावणी घेण्याबाबत तशी विनंती देखील ह्या ठिकाणी बघा करण्यात आली आहे। आता आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा 17 संवर्ग संदर्भात जी काही याचिका आहे कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहे तर त्या याचिकेची जी सुनावणी होती तर ती 17 सप्टेंबर आपल्याला बघा देण्यात आली होती। तर आजची जी काही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट आहे तर ती लेटेस्ट अपडेट म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आता हे जे आहे ते ऑनलाईन लॉग इन केलं होतं आजच्यात ताजं ह्या ठिकाणी बघा लेटेस्ट आहे 10 वाजेचं। तर ह्याच्यामध्ये जेव्हा लॉग इन केलं आपण तर त्याच्यामध्ये जी डेट आहे तर ती डेट सध्या बघा रिवाईज झालेली आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात तर डेट तुम्हाला दाखवतो। तर ही जी ती याचिका आहे आपली 40/524 पेसा 17 संवर्ग संदर्भात सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र संदर्भात। तर ह्या ठिकाणी तुम्हाला टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल आहे
तर ते टेंटेटिव्ह शेड्यूल इथं बघा 4/9/2024 अशी जनरेट झालेली दाखवत आहे. कारण ह्या ठिकाणी जी ह्यापूर्वी जी डेट देण्यात आली होती तर ती 17/9 होती, 17/9/2024 होती. पण ह्या ठिकाणी बघा जे पत्र सध्या एफिडेविट असेल किंवा जे IA जे आहे प्रतिज्ञापत्र ते सादर करण्यासंदर्भात त्या ठिकाणी पुढील जी प्रोसेस आहे तर ती त्या ठिकाणी बघा झालेली आहे. त्या अनुषंगाने इथं जी डेट होती 17 तारखेला सध्या जी सुनावणी होती तर ती 17 तारखेला न होता आता 4/9/2024ला सध्या होणार आहे. म्हणजेच अर्थात आपण आजची जी काही डेट आहे तर त्या डेटनुसार पुढील 3-4 दिवसामध्ये सध्या सुनावणी या ठिकाणी होणार आहे. तर आशा करूया जे काही त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्या अनुषंगाने 4/9/2024ला जी पण सुनावणी होईल ती बघा लवकरात लवकर होऊन आपल्याला जो काही न्याय असेल, दिलासा असेल तर तो ह्या ठिकाणी एकंदरीत मिळू शकतो. तर सध्या तरी जी काही 17 तारखेची सुनावणी होती तर ती 17 तारखेची सुनावणी ह्या ठिकाणी पुन्हा रिजनरेट झाली. टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल इथं देण्यात आलं आहे ते 4/9/2024ला सध्या असणार आहे. तर हे आपल्यासाठी एक दिलासादायक सध्या बातमी या ठिकाणी पेसा 17 संवर्ग संदर्भात आपल्याला म्हणता येईल. तर बघू आता नेमकं 4/9/2024ला सध्या जी काही पुढील टेंटेटिव्ह सुनावणी असेल तर ती टेंटेटिव्ह सुनावणी नेमकी काय होते. तसं देखील ह्या संपूर्ण जे काही पत्र आहे हे माननीय सचिव महोदयांचं, तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर त्या देखील संपूर्ण जे काही त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावर जी बैठक होती माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये सध्या देण्यात आली. तर फिंगर क्रॉस करूया, आशा करूया की जे काही ह्या ठिकाणी जी टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे 4/9/2024चं तर ह्या 4/9/2024मध्ये जी काही सुनावणी असेल तर ती बघा सकारात्मक हो आणि ज्या 17 संवर्ग पेसा भरतीच्या ज्या सध्या बघा नियुक्त्या रखडल्या आहे तर त्यांना निश्चितच ह्या ठिकाणी न्याय मिळो हे आपण ह्या ठिकाणी एक सांगू शकतो. तर अशी एक ही महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे जे काही लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचवत आहोत. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर सध्या हे महत्त्वाची अपडेट होती. अजून पेसा भरती किंवा इतर जे काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोचवू. तर सध्या तरी हे जे काही लेटेस्ट अपडेट होत्या 30 तारखेची तर ती ही तुमच्यापर्यंत पोचवली आहे. तर बघूया 4/9/2024ला नेमकी कशा पद्धतीने स्टेटमेंट येतं, त्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल पेसा प्रकरणामध्ये, पेसा भरती प्रकरणामध्ये ते आपल्याला वेळोवेळी माहितीच पडेल. तर आशा करूया तुम्हाला समजलं असेल. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.